आचार्य प्रकरणाची 217 वचने अवधी आपली झालेली आहेत. आज 218 क्रमांकाच्या वचनापासून आपण पुढे चिंतन करणार आहोत. आजचं वचन आहे, भारताते परमेश्वर वाडो वाडी गिवसिती. मागील वचनामध्ये आपण पाहिलं शिन्नस्थळीला स्वामींचं अवस्थान आहे आणि त्या ठिकाणी एक देवगावची जी बाई आहे ती स्वामींच्या भेटीसाठी येत आहेत आणि स्वामी सांगतात की येथे नेनो कोणाची तारील, म्हणजे येथीच्या दर्शनाच्या परमेश्वराच्या दर्शनाच्या आवडीने जर का ते येत असतील तर त्यांना बरोबर सहाय्य होईल असं परमेश्वर त्या ठिकाणी सांगतात, आमचे स्वामी सांगतात त्या ठिकाणी. आता मग जे दर्शनासाठी येणार आहेत त्यांनाच सहाय्य होतं का, किंवा परमेश्वराची आवडी असेल किंवा परमेश्वराची भेट घ्यायची असेल तर जीवालाच परमेश्वरापर्यंत जावं लागतं का ना. आजच्या वचनामध्ये सांगितलं की अर्थाते परमेश्वर वाडो वाडी गिवसिती, म्हणजे जर का तुमच्यामध्ये जीवामध्ये आवड असेल, योग्यता असेल, अधिकार त्याचा जोडून आलेला असेल आणि परमेश्वराची जर का प्रवृत्ती असेल तर त्या जीवाला, त्या अधिकारी पात्र जीवाला त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची काही आवश्यकता नाही. परमेश्वर स्वतः अशा जीवांना वाडोवाडी गिवसून, म्हणजे अशा जीवांना शोधत शोधत स्वतः परमेश्वर त्या जीवांपर्यंत पोहोचतात. कधी कधी असं असतं की एखाद्या जीवाला अर्थ जरी नसेल, म्हणजे आवड जरी नसेल, परंतु त्याचा अधिकार जर का तो चालून आलेला आहे, त्याची योग्यता त्यांनी जर का जोडून ठेवलेली आहे, तरी परमेश्वराला त्या जीवापर्यंत जावं लागतं. त्यांनी ती कणव जोडून ठेवलेली आहे. दातृत्वाचा जो काही भाग आहे तो परमेश्वर करणार, परंतु पातृत्वाचा जो भाग आहे त्या जीवाने जर का जोडून ठेवलेला असेल तर परमेश्वराला अशा जीवांसाठी सुद्धा त्या ठिकाणी त्या जीवापर्यंत पोहोचावं लागतं. कधी कधी असं असतं की एखाद्याने अर्थ जोडलेली सुद्धा असेल, आवड असेल, परंतु अधिकार जर का जोडलेला नसेल तर मग अशा जीवांना परमेश्वर भेट देणं टाळतात. जसं महादेव राजाचं आपण जर का बघितलं तर आमच्या स्वामींची भेट त्याने घ्यावी अशी आवड त्यांनी काय झाली, तिची उत्तरोत्तर वाढत गेली. पहिल्या दिवशी काय झालेलं आहे की हत्ती जो आहे तो हत्ती मेला, त्याच्या पटाचा हत्ती होता म्हणून ते अपशकुन झालं, म्हणून तो गेला नाही. दुसऱ्या दिवशी जावं तर पाऊस आला. पाऊस आल्यामुळे मग तो स्वामींच्या भेटीला येऊ शकला नाही. त्या दिवशी तरी त्यांनी स्वामींच्या भेटीला आलं पाहिजे होतं, परंतु तो आला नाही. जसं पाऊस असला की खूप लोक सत्संगालाच येत नाहीत, म्हणजे सत्संगाला न येण्याचा एक चांगला एक बहाणा, कारण मिळालं की आता पाऊस असतो म्हणून आम्हाला काही यायला जमत नाही. परंतु हीच चूक कोणी केलेली आहे, महादेव राजांनी पण केली की पाऊस पडला भरपूर आणि तो एवढा मुसळधार पाऊस होता आणि त्याच्यामुळे त्यांनी, म्हणजे एवढा मोठा राजा आहे तर किती मोठं सैन्य आलं त्यांना तो घाबरत नाही, त्यांच्याशी तो युद्ध करतो, त्याची ती रणनीती आखतो आणि त्यांना पिटाळून लावतो. अशा या राजाला एका पावसाने काय केलं, पिटाळून लावलं पूर्ण त्याचं सैन्य, म्हणजे पुन्हा माघारी यावं लागलं त्यांना राज्यामध्ये आणि त्याचं ते टळलं. त्याची आवड अजून वाढली. पहिल्या दिवशी जायला मिळालं नाही, आवड वाढली. दुसऱ्या दिवशी पण जायला मिळालं नाही, आवड वाढली. आता तिसऱ्या दिवशी त्यांनी निश्चय केला की आज राज्य जाओ नाही तर काही हो, तिकडे राज्य जाओ नाही तर जीव जाओ, काही हो, परंतु आज मी स्वामींच्या भेटीला जाणार म्हणजे जाणारच, असा त्यांनी निश्चय केला आणि तो निघाला. परंतु तोपर्यंत आमचे स्वामी पुढच्या गावी निघून गेलेले होते. स्वामींना माहिती होतं की तो राजा येणार आहे. बाईसांना स्वामींनी सांगितलं तर स्वामी बाईसा म्हणतात, मग अशा जीवाला का दर्शन देत नाही. स्वामी म्हणतात, जर का एक दर्शन झालं तर एका दर्शनासरीचे अख्खं राज्य ते सांडून महादेव राजा येथीचा पायी खोवून वरसेल, म्हणजे आमचा सेवक होऊन जाईल. आपण 1-2 तासासाठी घर सोडू शकत नाही प्रवचन ऐकण्यासाठी. आणि हा जो महादेव राजाचा अधिकार एवढा होता
की त्याने एका दर्शना म्हणजे स्वामीची नुसती भेट घेतली असती तरी अख्खं राज्य सांडलं असतं. राज्य सांडणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपलं एक छोटंसं घर असेल 600-500 स्क्वेअर फीटमध्ये, 300 स्क्वेअर फीटमध्ये, ते त्यागता आपल्याला नाकी नऊ येतात. त्यागून बघा, ते आपली एखादी आवडीची वस्तू आहे ती त्यागता आपल्याला नाकी नऊ येतात. परंतु अख्खं राज्य सोडणं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणजे तेवढी मोठी जबाबदारी आहे, तेवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, तेवढा मोठा व्याप आहे आणि तो एका क्षणामध्ये स्वामींच्या भेटी सरीच आहे. तो त्यागायचा म्हणजे काय साधी गोष्ट नाही. एवढा मोठी आवड त्या जीवामध्ये आता लागलेली आहे, एवढी मोठी पात्रता त्या जीवाच्या अंगी आहे, योग्यता आहे, पात्रता आहे. परंतु झालं काय की त्यांनी जी काही खंत जोडून ठेवलेली आहे, परनिष्ठ खंत असेल, ती अशी जोडून ठेवलेली आहे की जेणेकरून आमचे स्वामी त्यांना भेट देऊ शकत नाहीत. कारण की त्यांनी तो भेटीमधला अडथळा जोडून ठेवलेला आहे. अनेकांच्या भेटीमध्ये ते कधीतरी अडथळा ठरले असतील किंवा जिथे कुठे स्वामींची भेट होईल अशा ठिकाणी त्यांनी त्या भेटीचं अवहेलन केलेलं असेल. कधी जर का ज्ञान कुठे निरूपण आहे त्या ज्ञानाच्या निरूपणाचं त्यांनी अवहेलन केलेलं असेल तर मग अशा प्रकारे अडथळे त्यांना येत राहतात. आणि पुढे जी काही भेट होणार आहे म्हणजे प्रत्यक्ष स्वामी उपस्थित आहेत, महादेव राजा उपस्थित आहेत, पण भेट होऊ शकली नाही. आता तर आपल्या जवळ स्वामी नाहीत, आपण स्वामींच्या जवळ नाही, तरी पण आपण भेटीची अपेक्षा ठेवून आहोत. परंतु लक्षात घ्या, हे एवढं जवळीक असून सुद्धा भेट स्वामी दिली नाही स्वामींनी, कारण की अडथळे मोठे असतात कधी कधी. तर आपल्याला ही लीळा वाचत असताना किंवा हे संदर्भ जो आपण ऐकतो आहोत तो ऐकत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की एक जरी अडथळा असेल तर कितीतरी मोठं अंतर आहे त्या ठिकाणी पडत असतो. आणि म्हणून आपल्याकडे एक संधी आहे की आपण ज्ञानाचं, सेवादास्याचं अवहेलन करता कामा नये. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर आठवण्याचा विधी असेल त्या त्या ठिकाणचा, त्या त्या विधीचा आपण अवहेलन करता कामा नये. आता तुमच्याकडे कितीही जरी अर्थता असली पण अवहेलन जे तुम्ही आधी केलेलं आहे त्याची खंत परमेश्वराला असते. आणि म्हणून त्या खंतीस्तव मग परमेश्वर त्या जीवाला भेट देत नाही. जसं यथा महादेवराजाचं उदाहरण आपण बघितलं. यानंतर विशेष ज्ञानी जे असतात, विशेष ज्ञानी आता विशेष ज्ञान झाल्यानंतर लगेच प्राप्ती होणार आहे, एकदम टोकाशी आलेला आहे, म्हणजे आता लगेच प्राप्ती होणार ईश्वराची. पण त्यावेळेस आमचे स्वामी परमेश्वर जे आहेत, परमेश्वर अवतार, ते काय करतात, त्या जीवाकडे, विशेष ज्ञानीयाकडे म्हणजे अजिबात प्रसन्न दृष्टीने बघत नाही, उदास होऊन जातात त्यांच्यावर. आणि कृपास्पदाची दुःख म्हणजे कृपा उपजे ते त्यांची कीव करावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे एवढे मोठे अप्रोक्ष ज्ञानी आणि त्यांच्यावर अशी परिस्थिती येते की स्वामी त्यांच्याकडे बघतच नाही आणि त्याच्यामुळे त्या जीवाला दुःख होतं. आणि त्यास्तव त्यांचं जे काही परमेश्वराचं अवहेलन त्यांनी आधी केलेलं आहे तर ते अवहेलनाच्या खेदामध्ये स्वामी काय करतात, परमेश्वर काय करतात, त्या जीवाकडे दुर्लक्ष करतात. जसं परमेश्वराने तुमच्याकडे लक्ष दिलं परंतु तुम्ही त्या परमेश्वराच्या लक्षाला काय केलं, दुर्लक्षित करून टाकलं. परमेश्वराचा जो काही निरोप आपल्यापर्यंत आलेला असेल, काही संदेश आलेला असेल, काही वचन आलेलं असेल, एखादा विधी आलेला असेल तर त्या विधीचं अवहेलन आपण करत गेलो. तो विधीचं आचरण आपण कधी केलं नाही. त्या विधीचं अवहेलन केल्यामुळे परमेश्वर सुद्धा काय करतात, विशेष ज्ञानी हे सगळं अवहेलन आपण आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याचं ते दुःख त्या संदर्भामध्ये परमेश्वर देतात. आणि मग आपल्याला लक्षात येतं की इतक्या दिवस परमेश्वर जसं या जीवाकडे आता अनुसरेल म्हणून भाळ प्रदेशी श्रीकर ठेवून परमेश्वरच्या जीवाची वाट बघत असतात. ते बघत असताना त्यांना कितीतरी हे असतं, म्हणजे प्रसन्नता असते. आणि जर का तो जीव अनुसरला नाही, परमेश्वराच्या त्या हाकेला त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर परमेश्वराला किती वाईट वाटतं किंवा कसं वाटत असेल ते त्यावेळेस कळतं की आपल्याकडे परमेश्वर लक्ष देतात पण आपण देवाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपलं लक्ष देवाकडे आहे परंतु देव आपल्याकडे लक्ष देत नाही, ते त्यावेळेस कसं वाटत असेल ते त्यावेळेस अनुभवाला येईल.
आणि म्हणून आज आपल्याकडे संधी आहे की आपण काय केलं पाहिजे, आपण परमेश्वराचं किंवा परमेश्वराच्या कुठल्याही विधीचं आपण अवहेलन झालं नाही पाहिजे. आपल्याकडनं त्या गोष्टीचा स्वीकार झाला पाहिजे. तरच मग काय होईल की तुमची ती योग्यता आणि तुमची ती पात्रता जी आहे ती तयार होत असते. आणि मग हे जर का तुम्ही ते जोडलेलं असेल तर मग अशा जीवाला भेट देण्यासाठी परमेश्वर त्या जीवापर्यंत बरोबर पोहोचतात. मग महादेव राजाला स्वामींनी भेट दिली नाही, परंतु बाईसा ज्या आहेत, बाईसांच्या गुंफेला जाऊन, बाईसांच्या त्या घरी जाऊन पैठणला स्वामींनी काय केलेलं, त्यांना भेट दिलेली आहे. भेट दिली म्हणजे अपमान बाईसांनी केलेला आहे, परंतु तरीही स्वामी 3 दिवस तिकडे त्या ठिकाणी का थांबले, कारण की त्या बाईसांची योग्यता किंवा तो अधिकार त्यांनी ती काही जोडून ठेवलेला होता, प्रेमाधिकार जोडून ठेवलेला होता. आणि त्यामुळे आमचे स्वामी त्या ठिकाणी बसून राहिले, अजिबात कुठे हल्ले नाहीत, गेले नाहीत. आणि मग 3 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी आमच्या स्वामींनी त्यांना प्रेमशक्तीचा संचार केला. अशाच प्रकारचे महादवा भक्त आहेत, त्यांच्या घरी आमचे स्वामी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांना त्यांचं सेवादास्य स्वीकारलेलं आहे वगैरे. आणि त्याच ठिकाणी काही घटनाक्रमामुळे त्यांनी स्वामींवर रागाने शस्त्रसुद्धा उगारलेलं आहे, परंतु आमच्या स्वामींनी काय केलं, कृपादृष्टीने अवलोकन करून त्यांना प्रेम साधनाचा संचार केलेला आहे. अशाच प्रकारे निळभट्ट भांडारेकर आहेत, यांच्या घरी सुद्धा आमचे स्वामी गेलेले आहेत. अर्थात ते परमेश्वर वाडोवाडी गिवसिटी म्हणजे त्यांच्यापर्यंत परमेश्वर स्वतः पोहोचतात. म्हणजे त्या बाईसांची काही आवड नव्हती परमेश्वराला भेटण्याची, म्हणजे काही आधीपासून निर्माण झालेली नव्हती, तर स्वामींचं नाव ऐकलंय वगैरे असं काही झालंय, परंतु स्वामी त्यांच्यासाठी तिथपर्यंत आले नाही करून. निळभट्ट भांडारेकरांना तर माहिती पण नव्हतं खूप वेळ स्वामी समोर उभे असून सुद्धा हे परमेश्वर आहेत म्हणून, म्हणजे त्यांची सुद्धा काही आवड नव्हती, भेट घेण्याची आवड नव्हती. महादेवा भक्त जे होते त्यांची सुद्धा काही अशी आवड नव्हती की देवाची भेट घ्यावी आपण, आवड नव्हती पण पात्रता होती. आणि मग तुमची आवड जरी नसेल परंतु पात्रता योग्यता जर का जोडलेली असेल तर त्या जीवापर्यंत स्वतः परमेश्वर पोहोचतात. आणि अर्थता असेल, योग्यता असेल आणि योग्यतेच्या सोबतच जर का तुमची पात्रताही जर का तुम्ही जोडलेली असेल तर नक्कीच परमेश्वर येतात, म्हणजे येतातच, त्या जीवाला भेट देतातच. त्याला कुठेही त्या जीवाला परमेश्वर टाळत नाहीत. आजचं जे वचन आहे ते अशाच प्रकारचं आहे. महादेवा भक्त बाईसा किंवा निळभट्ट भांडारेकर यांना लागू होणार असं ते वचन आहे की अर्थात ते परमेश्वर वाडोवाडी गिवसिती, ज्याच्याकडे अर्थ आहे, आवडी आहे, परमेश्वराला भेटण्याची इच्छा आहे, अशा जीवांसाठी परमेश्वर काय करतात, आपली प्रवृत्ती जर का वेगळी काही असेल तर ती प्रवृत्ती बदलून त्या जीवाला भेट देण्याची प्रवृत्ती परमेश्वर स्वीकारतात. जसं दादोसादी 8 ते 9 लोक हे स्वामींच्या भेटीसाठी निघालेले आहेत. कानड भालुगावून या ठिकाणाहून ते निघालेले आहेत, परंतु स्वामींनी कितीतरी ठिकाणी त्यांना भेट दिली नाही. कन्नडला आले, तिथेही भेट दिली नाही. शेवटी कुठे आले, ते वाघळीला आले. आणि वाघळीला आल्यानंतर तिथे चौकशी केली तर ते बोलले, हो स्वामी आताच गेले, काल गेले, आताच गेले असं. मग त्यांच्या लक्षात आलं की देवाला काय आपल्याला भेट द्यायची नाही आहे, परमेश्वर काय आपल्याला भेट देऊ इच्छित नाही. आणि मग त्यांनी काय केलं, निश्चय केला की आत्ता परमेश्वर स्वामी भेटतील तर भेटल्यानंतर जे काही त्यांचं चरणोदक हेच प्यायचं पाणी आणि स्वामींचं उचिष्ट प्रसाद, भोजन प्रसाद हेच आपल्यासाठी अन्न आहे. हे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत अन्न स्वीकारायचं नाही, पाणी स्वीकारायचं नाही, असा जसा निश्चय घेतला आणि वाघळीहून निघाले आणि लगेच आमचे स्वामी कानाशीला थांबले. परमेश्वराची प्रवृत्ती पुढे जाण्याची होती, परंतु यांनी अशा प्रकारची आर्तता यांच्यामध्ये निर्माण झाली परमेश्वर भेटीची. 8-9 ठिकाणी भेटच दिली नाही स्वामींनी. प्रत्येक मुक्कामी कळायचं स्वामी कालच गेले, स्वामी कालच गेले.
आणि स्वामींची आणि त्यांची काही भेट व्हायची नाही. आणि असे ते एकदम तरस उत्पन्न झाला, त्यांना अर्थता उत्पन्न झाली आणि निश्चय केल्यानंतर स्वामींना आपला निश्चय बदलावा लागला. जीव एखादा निश्चय जेव्हा करतो ईश्वर भेटीचा, तेव्हा काय होतं तर परमेश्वराला कधी कधी आपले निश्चय बदलावे लागतात. जसं स्वामी निघालेच होते त्र्यंबकेश्वरकडे मेहकर बोणेबाईंसोबत, पैठणहून पण निघाले, परंतु बाईसांनी एका वेळा स्वामींना म्हटलं की साधू संन्यासांना कसला त्र्यंबक आणि कसलं काय, त्यांचं त्र्यंबक इथे जिथे ते आहेत तिथेच आहेत, त्यांची साधना हेच त्यांच्यासाठी सगळं काय आहे. बाईसांनी स्वामींना थांबण्यासाठी इतक्या काही त्या ठिकाणी त्यांनी संवाद केला स्वामींसोबत. तर स्वामी आमचे त्र्यंबकेला निघालेले, परंतु अर्ध्या रस्त्यातनं म्हणजे पैठणमधनंच, पैठणच्या बाहेर स्वामी गेलेच नाही. तिथूनच स्वामी परत माघारी आले. बोणेबाईंना म्हणतात तुम्ही जा त्र्यंबकेश्वरला, आम्ही काही त्र्यंबकेश्वरला येत नाही. देवाला आपला निश्चय बदलावा लागला. तुमची निश्चिती असेल, तुमचा निश्चय असेल तर परमेश्वराला अनेक निश्चय पुढे काय करावे लागतात, बदलावे लागतात. परमेश्वराला प्रवृत्ती बदलावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी बाईसांनी स्वामींना त्या ठिकाणी थांबवलं. किंवा स्वामींची प्रवृत्ती आहे सरळ जाण्याची, परंतु स्वामींच्या त्या कृपादृष्टीमध्ये कुठेतरी निळभट्ट भांडारेकर कुठेतरी दिसलेले आहेत की ह्या आमक्या गावामध्ये, या आमक्या एका घरामध्ये एक जीव आहे की जो आमच्या दातृत्वाला पात्र होऊ शकतो. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांच्या घराकडे आमचे स्वामी गेले, भिक्षेसाठी गेले, परंतु भिक्षा कसली पाहिजे होती, अन्नाची नव्हे तर निळभट्ट भांडारेकरांची भिक्षा पाहिजे होती. आणि त्या ठिकाणी त्यांचा तो अधिकार योग्यता जाणून आमच्या स्वामींनी काय केलेलं, त्यांना तिथे भेट दिली. आता त्या ठिकाणी त्यांची अर्थता नव्हती, पण बाईसांच्या बाबतीत बघितलं तर बाईसांची आधी अर्थता नव्हती, पण नंतर त्यांना अर्थता, जेव्हा स्वामींबद्दल बोणेबाईंनी सांगितलं त्यांना, तेव्हा त्यांना रस भरलेला होता. आणि जेव्हा स्वामींची भेट झाली तेव्हा बाईसा म्हटलं हेच ते आहेत, ज्यांनी बोणेबाईंनी ज्यांचं वर्णन केलं ते हेच आहेत. महादेवा भक्त होते, त्यांच्याकडे पण आमचे स्वामी गेले, तेव्हा त्यांची सुद्धा भेट घेतल्यानंतर मग त्यांनी स्वामींचं सेवादास्य वगैरे समर्पण वगैरे असं त्यांनी सगळं केलं. परंतु अशी काही जाणीव त्यांना त्यावेळेस नव्हती वगैरे, पण पात्रता योग्यता प्रेमाधिकाराची होती. आणि अशा जीवांना मग परमेश्वर भेट देतात आणि त्यांना त्यांचे दातृत्व जे आहे ते करतात. अशा पद्धतीने परमेश्वर काय करतात, त्या जीवांना जशी आर्तता असेल, जशी तुमची योग्यता असेल, पात्रता असेल, परमेश्वर आपली प्रवृत्ती बदलतात आणि त्या जीवाला भेट देतात. एखाद्या वेळेस अपोलो होते, अपोलोंना काय आता अनुसरण घडणार नाहीये, स्वामींनी तिथे सांगून टाकलं. म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती अशा पद्धतीची आहे. परमेश्वराची प्रवृत्ती म्हणण्यापेक्षा अपोलोनेच ते जोडून ठेवलेलं आहे. परंतु जेव्हा महादाईसांनी जेव्हा स्वामींना विनंती केली, तेव्हा महादाईसांच्या विनंतीवरून आमच्या स्वामींना जी प्रवृत्ती असेल किंवा त्यांचं जे काही प्राक्तन पुढे असेल ते बदलावं लागलं कुठेतरी. त्यांचं पुढे जे काही चांगलं असेल ते या ठिकाणी ते कार्य इथे आणावं लागलं. आणि त्यांना पुढे या सृष्टीमध्ये पुढे कधीतरी अनुसरण घडणार असेल नसेल, परंतु स्वामींनी या सृष्टीमध्ये आणि या जन्मामध्ये त्यांना अनुसरण घडवलं. म्हणजे परमेश्वराला आपली प्रवृत्ती बदलावी लागली. का? कारण की आर्ता ते परमेश्वर वाडोवाडी गिवसिती, म्हणजे महादाईसांनी स्वामींना काय केले, आवडीपूर्वक दुःखपूर्वक विनंती केली की यांचं अनुसरण घडू द्या. म्हणजे ती एक आर्तता त्यांची आहे. आणि कुठेतरी पुढे जाऊन त्यांची सुद्धा आर्तता स्वामींनी बघितलेली आहे, त्यांची सुद्धा योग्यता स्वामींनी बघितलेली आहे. आणि म्हणून त्यांना अनुसरण घडलं. जर का त्यांच्या त्या अधिकार योग्यतेमध्ये अपोलोंच्या नसतं अनुसरण, तर आमच्या स्वामींनी सांगितलं असतं की किती जरी झालं तरी यांचं काही अनुसरण होणार नाही. आता दादोस होते किंवा सारंग पंडित होते, गणपत आपय होते, यांच्याविषयी काही कोणी विनंती केली नाही. आणि विनंती जरी केली तरी स्वामींनी काही त्यांचं अनुसरण पुढे घडेल असं काही सांगितलं नाही. का नाही? कारण की त्यांनी ते जोडलेलंच नाही आहे. अपोलोनी ते जोडलेलं होतं, म्हणून त्या ठिकाणी काय झालं, बदल करवता आला परमेश्वराला.
आणि यासाठी निमित्त कोण आहेत? महादाई साहेब, जे अर्थपूर्वक परमेश्वराला विनंती करतात. म्हणजे तुमची स्वतःची अर्थ असेल तर तुमचा फायदा होणार, तुम्हाला परमेश्वर भेट देणार. परंतु तुम्ही इतरांसाठी जेव्हा अर्थता उत्पन्न करता त्यावेळेस काय होणार आहे? त्याच्यामुळे सुद्धा फायदा होईल. अर्थता म्हणजे कशावी? अनुसरणाविषयी असेल, स्मरणाविषयी असेल, ईश्वर विधींविषयी असेल, तर अशा वेळेसच तुम्ही ती अर्थपूर्वक केलेली विनंती परमेश्वर स्वीकारतात आणि त्यानुसार त्या जीवाला दातृत्व करत असतात. म्हणजे आपण आजच्या या सत्रामध्ये आपण बघतोय की अर्था ते परमेश्वर, अर्थ म्हणजे ज्याला आवडी आहे त्या ते परमेश्वर वाडोवाडी, म्हणजे गावोगावी जाऊन, वाडोवाडी म्हणजे छोटी वाडी, मोठी वाडी, जे वाड्या असतात, वस्त्या असतात, अशा ठिकाणी जाऊन परमेश्वर त्या जीवाचा शोध घेतात की तो जीव कुठे भेटतो आहे का. जर सिद्ध रे सिद्ध बर सिद्धा ते कोणी ओळखेना या लिळेमध्ये जर का आपण बघितलं तर आमचे स्वामी त्या ठिकाणी मंडप दिसला, म्हणजे त्या ठिकाणी लोक आहेत, लोक दिसली स्वामींना. आमचे स्वामींनी लांबून ते पाहिलं आणि सरळ आमचे स्वामी त्या मंडपाच्या दिशेने गेले आणि त्या सर्व जीवांना स्वामींनी अवलोकन केलं. या ठिकाणी आमच्या योग्यतेला पात्र असलेला अधिकारी, योग्य असा जीव जो कोणी आहे का, म्हणून स्वामींनी त्या ठिकाणी पाहिलं. पण त्या ठिकाणी कुठलाही जीव असा दिसला नाही की जो परमेश्वराच्या त्या खावणीला, अनुसरण खावणीला, ज्ञानदातृत्व खावणीला योग्य ठरेल असा कुठलाही जीव त्या ठिकाणी स्वामींना अवलोकनार्थ दिसला नाही. आणि म्हणून स्वामी आमचे तिथून पुढे निघून गेलेले आहेत. म्हणजे परमेश्वर वाडोवाडी गिवसतात, म्हणजे सगळ्या गावागावात जातात. आमचे स्वामींच्या संदर्भामध्ये तुम्ही जर का बघितलं तर स्वामी काय करायचे, एकांकामध्ये असताना या गावावरून त्या गावाला जाणं व्हायचं स्वामींचं. ज्या गावात गेले त्या गावात गेल्यानंतर एखाद्या त्या विभागामध्ये आमचे स्वामी भिक्षेला जायचे, भिक्षा त्या ठिकाणी मागायचे, पाणी पात्र करायचे. कशासाठी? कारण की स्वामींना तर बसल्या ठिकाणी पण भेटलं असतं किंवा त्या अन्नाची काही परमेश्वराला आवश्यकता नाही आहे तशी. म्हणजे परमेश्वर का जायचे? तर एक तर ज्या जीवांकडे जाणार आहे त्यांची योग्यता वगैरे वाढावी म्हणून जात होते, आणि सोबतच ज्या जीवांकडे जाणार आहेत त्या जीव अधिकाराचे आहेत, योग्यतेचे आहेत, तर ते बघण्यासाठी परमेश्वर जात आहेत. परमेश्वर जातात, त्यांचं अवलोकन करतात. ज्यांची योग्यता अधिकार नसेल त्यांचा तो योग्यता अधिकार घडेल, परंतु ज्यांची योग्यता अधिकार असेल त्यांचा तो वाढेल अजून, आणि वाढून एखाद्या वेळेस ते परमेश्वरासोबत येऊ शकतात. जसं महादेव भक्त आमच्या स्वामींसोबतच निघालेले आहेत, निळवट्ट भांडारेकर आमच्या स्वामींसोबत निघालेले आहेत, बाईसा आमच्या स्वामींसोबत निघालेले आहेत, भटोबास आहेत, हे स्वामींची भेट घेतली आणि नंतर स्वामींसोबतच ते राहिले खडकुलीहून. त्यानंतर माहीम भट्ट जे आहेत, माहीम भट्टांना स्वामींची भेट झाली आणि मग त्यांची कणव अधिकार योग्यता वाढला आणि पुढे ते स्वामींच्या सन्निधानी गेलेत रुद्धपूरला. तर परमेश्वराची भेट घेतल्यानंतर वाडोवाडी गिवसतात स्वामी त्या जीवाला भेट देतात. का देतात? कारण की भेट घेतल्यानंतर त्या जीवाचं एक तो स्तर आहे, ती पातळी आहे, ती वाढत असते, योग्यता वाढत असते, अधिकार वाढत असतो. आणि म्हणून त्या जीवाला परमेश्वर स्वतः वाडोवाडी जाऊन गिवसतात. अर्थात परमेश्वराला सगळं शक्य आहे की त्या जीवाला आपल्यापर्यंत घेऊन यावं. जे भटोबास आले किंवा माहीमभट्ट आले तसं कुठल्याही जीवाला परमेश्वर स्वतःपर्यंत आणू शकतात. जसं आऊसा होत्या, आऊसांना स्वप्न सूचित पडलं की तुझं गंगातीरी परिसू सिधेल, म्हणजे तुम्हाला गंगातीरा विभागावर जर का तुम्ही गेलात तर तिकडे तुम्हाला स्वामींची भेट होईल असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि सांगितल्यानंतर सूचित झाल्यानंतर त्या ठिकाणी आऊसा ज्या आहेत त्या गंगातीराच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि एका ठिकाणी त्या पोहोचल्या. त्या ठिकाणी हातपाय सोहळे करताना नदीवर कुणीतरी त्यांना विचारलं, तुम्ही चांगदेरावांचे आहात का? त्यामुळे कोण चांगदेराव? त्यामुळे काय सांगू त्यांचं सौंदर्य. म्हणजे बघा, आऊसा ज्या आहेत त्या आवडीपूर्वक आलेल्या आहेत, सूचितामध्येच कळालं त्यांना आणि त्या आवडीपूर्वक आलेल्या आहेत. त्या आवडीस्तव त्या ठिकाणी त्या आल्या आणि आमच्या स्वामींनी काय केलं, त्यांना म्हणजे परमेश्वर कुठल्या जीवांना परमेश्वर स्वतः भेट द्यायला जातात
परंतु आर्तवंत जीव आहे तो काय करतो, परमेश्वरात ते वाढोवाढी घेऊसे. म्हणजे एकदा जर का तुमच्यामध्ये परमेश्वरा संदर्भातली आवड जर का निर्माण झाली तर काय होतं, उलट कार्य होतं. उलट म्हणजे सुलटच आहे ते कार्य एक प्रकारे, परंतु जे परमेश्वराकडनं कार्य होत असतं, जीवाला वाढोवाढी गिवसण्याचं कार्य, ते अधिकारी योग्यताकारक जीवाला जर का परमेश्वराची आवडी निर्माण झाली तर काय होतं की मग तो परमेश्वर, तो जो जीव आहे, परमेश्वराने जर का वियोग दिला तर तो जीव त्या परमेश्वरांना वाढोवाढी जीवसतात. म्हणजे जसं आत्ता जी लीळा आपण घेतली ज्याच्यामध्ये दादोस आहेत आणि महादाईसादी सगळे बाकीची भक्त मंडळी आहेत, 8-9 लोक, ही स्वामींना शोधतायत, वाढोवाढी गिवसणं चालू आहे. म्हणजे एकदा जर का ईश्वराची आवड लागली तर तो जो जीव आहे तो जीव परमेश्वराच्या आवडीस्तव त्या परमेश्वराची भेट घेण्यासाठी वाढोवाढी त्या परमेश्वराला जीवस्त म्हणजे शोधतो. पण त्याआधी कधी कधी असं असतं की परमेश्वराला त्या जीवाचा शोध घ्यावा लागतो. म्हणजे अशा जीवांच्या भेटीअर्थी स्वतः स्वामी जातात. मी सांगितलं की ते परमेश्वर त्यांना बोलून घेऊ शकतात, परंतु काही जीव अशा प्रकारचे असतात की परमेश्वराला त्यांच्याविषयी असं हे झालेलं असतं की हे जीव म्हणजे कोण आहेत, यांनी कधीतरी आपल्या ठिकाणी समर्पण केलेलं आहे, ज्ञानाला समर्पण केलेलं आहे, परमेश्वर विहित विधीला समर्पण केलेलं आहे, ईश्वरीय साधकांना यांनी कुठेतरी सहाय्य केलेलं आहे, मदत केलेली आहे आणि त्यांनी तो अधिकार, ती योग्यता जोडलेली आहे, प्रेमोपाय जोडलेला आहे, अडणीची क्रिया यांच्या माध्यमातून घडलेली आहे. असे जे जीव आहेत यांना परमेश्वर काय करतात, स्वतः सन्मान देतात. वास्तविक देवानी बोलून घेतलं पाहिजे होतं, बाईसांना, निळभट्ट भांडारेकरांना, महादेव भक्तांना, त्यांना बोलवून घेतलं पाहिजे होतं, परंतु आमचे स्वामी त्यांना स्वतः भेट द्यायला जातात. का? कारण की त्यांचं समर्पण अशा प्रकारचं आहे की स्वतः स्वामी त्यांना भेट द्यायला पुढे जात असतात. जसं बाईसांबद्दल बोलतात की एकच ही निके, म्हणजे बाईसांच्या संदर्भात स्वामी म्हणतात काही जरी असलं तर एकच त्यांचं चांगलं की येणे विन गमेची ना, म्हणजे स्वामींशिवाय काहीच नाही, एवढी योग्यता, एवढी आर्तता बाईसांनी जोडून घेतलेली आहे. मग अशा जीवांसाठी स्वतः परमेश्वर गेले तर स्वतः परमेश्वराला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. आपल्याला वाटेल, परंतु वास्तविक बघितलं गेलं तर परमेश्वर सृष्टीमध्ये आले तर त्या जीवांसाठीच अवतार परमेश्वराने घेतलेला आहे. त्या जीवांसाठी स्वतः परमेश्वर या पृथ्वी तलावर आलेले आहेत. तर त्या जीवांना भेट देण्यासाठी या पृथ्वीवरच्याच एका घरी जर का त्यांच्या गेले स्वामी तर परमेश्वराला त्याचा काही कमीपणा नाही, उलट अशा जीवाची भेट घेण्यासाठी स्वतः परमेश्वर उत्सुक असतात. जसं भटोबास आमचे खडकुलीला अनुसरले आणि अनुसरण झाल्यानंतर काही दिवसांनी आमचे स्वामी उदास झाले त्यांच्यावर आणि स्वामी त्यांना म्हणतात की इथून जा म्हणून. मग त्यांनी विचार विनिमय केला स्वतः आणि ते स्वामींना म्हणतात मी रिद्धपूरला जाऊ का? स्वामी म्हणतात हो जा. प्रसन्न झाले स्वामी, विहित कार्य जे आहे ते करतायत आणि स्वामींनी विधीसुद्धा विहित केला त्यांना रिद्धपूरला गेल्यानंतर काय करायचं काय नाही. आणि त्या ठिकाणी स्वामींच्या विहित विधीप्रमाणे भटोबास त्या ठिकाणी थांबले. आमच्या स्वामींच्या भेटीची आवडी त्यांच्यामध्ये आहे एकदम, आणि भेटीची तळमळ आहे, वियोग दुःख त्यांचं चालू आहे, सगळं नियमात सुरू असल्यामुळे परमेश्वराला प्रसन्नता निर्माण झाली. आणि भटोबासांची जी आर्तता आहे ती आर्तता स्वामींच्या लक्षात आली की यांच्यामध्ये किती आर्तता उत्पन्न झालेली आहे. आणि मग स्वतः स्वामींनी त्यांना निरोप पाठवला की या म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं असं सांगा त्यांना, भटोबासांना. आणि परंतु स्वामींनी जरी बोलवलं तरी स्वामी त्यांना भेटण्यासाठी 2 पावलं पुढे गेलेले आहेत. गावाच्या वेशीच्या बाहेर आमचे स्वामी गेले त्यांना भेटण्यासाठी. आणि म्हणजे आता ते येणारच होते, गावात ते येणारच होते ना, भेट होणारच होती. परंतु असे जे जीव आहेत जे अर्थवंत आहेत, आवडीपूर्वक परमेश्वराच्या विधीला समर्पित आहेत, अशा जीवांची भेट स्वतः परमेश्वर जाऊन घेतात. त्या जीवाला परमेश्वर सन्मान देतात. म्हणजे परमेश्वराची आवडी असणारा जीव किती दुर्लभ आहे. आणि त्या जीवाची किंमत फक्त कोण जाणतं? फक्त परमेश्वरच जाणतात. स्वामी म्हणतात बाई भक्ताची थोरी देवोची जाणे.
भक्ताची थोरी काय आहे, योग्यता आहे, ते तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. ते फक्त परमेश्वरालाच माहिती आहे. आणि त्या बदल्यात त्या जीवाला काय सन्मान त्याचा करायचा आहे, सन्मानार्थ त्या जीवाला काय द्यायचं आहे, त्याच्या त्या क्रियेच्या सन्मानार्थ ते फक्त परमेश्वरालाच माहिती आहे. की त्यांना त्या जीवाला योग्यता प्रदान करायची आहे आणि आपलं ज्ञान भक्ती साधन त्यांना प्रदान करायचं आहे, आपली प्राप्ती त्यांना प्रदान करायची आहे, त्या प्राप्तीतला आनंद त्या जीवाला प्रदान करायचा आहे. परमेश्वर त्या जीवाच्या सन्मानार्थ एवढं काही त्या जीवाला देऊ इच्छितात आणि देतात. आता या ठिकाणी आपण बघितलं की जीवाच्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या जीवाच्या ठिकाणी अर्थता जेव्हा असते त्यावेळेस काय होत असतं की परमेश्वर त्यांना भेट देत असतात. परंतु भविष्य काळामध्ये कधी परमेश्वरानेच या जीवांना वियोग दिला, जसं भटोबासादी सर्व जीवांना आमच्या स्वामींनी काय केलेलं होतं, वियोग दिलेला होता. आणि तो वियोग दिल्यानंतर भटोबासादी सर्वच दुःखामध्ये होते, परंतु सगळ्यांपेक्षा भटोबास जे होते ते अधिक दुःख क्रांत होते. आणि त्यांनी काय केलं, मग पूर्णपणे आपलं भान हरपून आचार्य स्वामींच्या भेटीअर्थी निघाले की परमेश्वर स्वामी मला कुठे भेटतात का. आणि म्हणून गावोगावी जायचं, घरोघरी भिक्षा मागायची. पण भिक्षा पण काय मागायची, म्हणजे अन्नासाठी म्हणून काय ते घरासमोर उभे राहत नव्हते. कदाचित एखादे अधिकारी जीवाला भेट देण्यासाठी या घरी स्वामी आलेले असतील म्हणून त्या ठिकाणी मजश्री चक्रधरू द्यावा आणि असं म्हणून ते भिक्षा मागत होते. गावोगावी घरोघरी अशाच प्रकारे भिक्षा मागत त्यातलं अन्न किती भिक्षा मागायची आणि किती खायचं किंवा नाही खायचं, उपाशी किती दिवस राहत असतील, अशा या वियोग दुःखामध्ये. आणि शारीरिक अक्षमता प्राप्त झाली, मानसिक तर होतीच अक्षमता. आणि असं होता होता अशक्तता एवढी आली की चालता चालता त्या भानखेडीच्या त्या वनामध्ये आचार्य भान हरपून त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडून राहिले. महादाईच्या जेव्हा शोधार्थ गेल्या तेव्हा तिथल्या त्या गोपाळांनी त्यांना भटोबासांविषयी माहिती सांगितली आणि ते त्या ठिकाणी आहेत. इतक्या वियोग अवस्थेमध्ये एवढे स्थिर होऊन ते पडलेले होते की अक्षरशः त्यांच्या देहावर वाळवी लागली. वाळवी म्हणजे जिवंत ह्याच्यावर कधी वाळवी लागत नाही. त्यांच्या ते सगळं त्यांचं काय केलं, पासपूस केलं, माती वगैरे झाडून काढली आणि त्यांना सावध करून मग ते घेऊन आले रद्दपूरला. म्हणजे ज्या जीवांना ईश्वराविषयी संबंधित आवडी जेव्हा निर्माण होते त्यावेळेस ते जीव परमेश्वराला शोधतात. एकदा परमेश्वर जीवाला शोधतात आणि त्याला ते दातृत्व करतात आणि दातृत्व करून निघून जातात. परंतु त्या दातृत्वामुळे जर का परमेश्वराची आवडी त्या जीवाला निर्माण झाली तर मग काय होणार आहे की परमेश्वराच्या भेटीसाठी तो जीव आता परमेश्वराच्या मागे 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 जाणार. ते कुठे भेटतात कुठे नाही भेटत अशा शोधार्थ ते निघणार आहेत. आजच्या या वचनासंदर्भातली लीळा आहे उत्तरार्ध 354 क्रमांकाची. आरता ते परमेश्वर वाडोवाडी गिवसिती, गोसाव्यांसी गणपती मढी अवस्थान. आमच्या स्वामींना गणपती मढी अवस्थान आहे म्हणजे पैठणला. या आधीची लीळा गणपत मठाचीच आहे. एक वेळ भटोबा स्वामींना विचारतात, जी जी ज्ञान भक्ती वैराग्य ये तिन्ही एक एकासीची होवेती किंवा एक एक. म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही गोष्टीच्या एकालाच होतात की प्रत्येक ज्ञान एकाला, वैराग्य एकाला आणि भक्ती एकाला असं होतं. नेमकं हे ज्ञान भक्ती वैराग्य एकाच व्यक्तीच्या ठिकाणी तिन्ही असतात की तीन व्यक्तीच्या ठिकाणी तीन असतात, एक एक असतं. स्वामी म्हणतात एका ज्ञान होवे एका भक्ती होवे, वैराग्य ते कवणाही न होवे. स्वामी सांगतात की एखाद्याला ज्ञान होतं म्हणजे वचन असे की ज्ञान भक्ती वैराग्य तिन्ही एकेकाळी न होती किंवा ने होती. म्हणजे तिन्ही एकेकाळी होतात किंवा नाही पण होत, दोन्ही अर्थ लावले जातात. सांगितलं जातं की
ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांच्याकडे भक्ती असेलच असं काही नाही आहे. एखाद्याला ज्ञान झालं म्हणजे तो ज्ञानाच्याच मागे लागतो. बहुतांशी लोक असतात की ते ज्ञान काढलं त्यांनी की ते मग ज्ञान एक ज्ञान, मग दुसरं काही घेतच नाही. ते ज्ञानच काढायचं, ज्ञानावर चर्चा, ज्ञान काढायचं, ज्ञानावर चर्चा, ज्ञानावर चर्चा, हेच चालतं. त्याचं आचरण कधी करायचं? आचरण शून्य. किंवा परमेश्वराची आवडी नाही, फक्त ज्ञान काढायचं. तुम्ही म्हणाल ब्रह्मविद्या तर रोज वाचतायत, लीळा वाचतायत किंवा काहीतरी वचन पाठांतर चालू आहे, परमेश्वराची आवडीच आहे की नाही? परमेश्वराची आवडी हा एक प्रकार वेगळा आहे. आपण ज्ञान काढतो हे कशासाठी काढत असतो? आपलं ज्ञान वाढावं आणि इतरांचे ते लक्षात पण यावं की आपलं ज्ञान आहे, आपल्याकडे ज्ञान आहे, इतरांच्या लक्षात यावं. म्हणजे काय? त्याच्यामुळे काय होणार आहे की आपली प्रसिद्धी वाढेल, याच्यासाठी ज्ञान काढणं असतं. परंतु ते ज्ञान कशासाठी काढावं? परमेश्वराच्या भेटीचा जो उपाय आहे तो त्या ज्ञानामध्ये आहे. तो उपाय भेटल्यानंतर परमेश्वराच्या भेटीसाठी आपण आपलं जे काही कर्तृत्व आहे ते कुठेतरी आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे. यासाठी म्हणून आपण त्या ज्ञानाचा उपयोग घेतला पाहिजे. म्हणजे ज्ञान होतं परंतु भक्ती नाही, म्हणजे ईश्वराची आवडी नाही. आणि स्वामी तर पुढे सांगतात, वैराग्य ते कवणाही न होवे, म्हणजे वैराग्य करणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. वैराग्य म्हणजे त्याग. जे जे काही तुम्हाला हवं आहे, जे जे काही तुम्हाला आवडतं त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा, त्याचा परिच्छेद करायचा आणि ईश्वर विहित विधींचा त्या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. हे वैराग्याचं आहे. तिथे सांगितलेलं आहे, इहामूत्र फलोपभोग विराग वैराग्य, म्हणजे इहलोक परलोक या सगळ्या ठिकाणचं जे काही सुख असेल, जे काय असेल त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. म्हणजे त्यांच्याविषयी त्याग भावना निर्माण झाली पाहिजे. त्याच्यावर उदास वृत्ती जी आहे ती उदासीनता निर्माण झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे रमणरूप न होणे, अशा प्रकारची जर का मानसिकता तुमची होते आहे तर याला वैराग्य असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक जीव कुठल्या तरी सुखासाठीच काहीतरी कार्य करत असतो की नाही, त्या कुठल्याही सुखाची म्हणजे देवता लोक किंवा इहलोक म्हणजे मृत्यू लोकातल्या कुठल्याही सुखाची अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त परमेश्वराच्या साठी सगळ्या गोष्टींचा त्याग करून परमेश्वरासंबंधित विधींची आवडी निर्माण होणं, ह्याला वैराग्य असं म्हणत असतात. म्हणजे परमेश्वराची आवडी हे भक्ती या पदामध्ये येतं. परमेश्वरासंदर्भातलं पूर्ण जी माहिती आहे ती ज्ञान या पदामध्ये येते. आणि परमेश्वरासाठी सगळं सोडणं आणि परमेश्वराच्याच साठी सगळं काय म्हणजे परमेश्वराचं सगळं स्वीकारणं, याला वैराग्य असं म्हटलं जातं. स्वामी सांगतात, वैराग्य ते कवणाही न होवे, म्हणजे वैराग्य ते कुणालाही होत नाही, सगळ्यांनाच होत नाही. विशिष्ट जीवांना किंवा प्रयत्न करणारा जो जीव आहे, प्रयत्नशील जो जीव आहे त्याच जीवाला ते प्राप्त होऊ शकतं. वचनाचा वेगळा पण अर्थ आपण घेऊ शकतो. ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही एकेकाळी होती, म्हणजे हे तिघांचं एक हे आहे, ताळमेळ आहे. तो तिघांची एक सांगड आहे. ज्या जीवाला ज्ञान होईल, ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान कसलं होतं? जीव देवता प्रपंच आणि परमेश्वराचं ज्ञान होतं. आता जीव देवता आणि प्रपंचाचं ज्ञान झाल्यानंतर त्यामध्ये जीव देवता आणि प्रपंचाची नाशिवंतता कळते आणि परमेश्वराची शाश्वतता जी आहे ती शाश्वतता त्याच्यामध्ये कळते. म्हणजे ज्ञानामध्ये या दोन्ही गोष्टी कळाल्या. आता बाकीच्या गोष्टींची नाशिवंतता कळली की काय होणार? त्या गोष्टींवरून मन उडून जाणार. म्हणजे तुम्हाला जर का एखादी वस्तू घेताना आवडली, आता आवडल्यानंतर तुम्ही ती घेणार आहात, पण कोणीतरी सांगितलं की 1 महिन्यापेक्षा जास्त टिकणार नाही वस्तू. तुमच्या मनात ती आवडलेली वस्तू क्षणार्धात काय होते? लगेच वैराग्य उत्पन्न होतं. मग कुणी जरी म्हटलं घ्या, आपण म्हणतो नको, हे नकोच. म्हणजे जे शाश्वत आहे, खूप वेळ टिकणारं आहे ते द्या, कमी वेळ टिकणारं नको आहे. हे जेव्हा कळतं आपल्याला की आता हे तुम्ही जर का नेणार आहात तर हे 1 तासात खराब होणार आहे. तुम्ही हे प्रवासात नेणार आहात भाजी, तर ती 5-10 तासामध्ये ती खराब होऊन जाणार आहे भाजी.
तुमचं लगेच त्याच्याविषयी वैराग्य उत्पन्न होऊन जातं. किंवा एखादं द्रव्य, एखादं जर का पदार्थ तुम्ही घेतलेला आहे, तुमच्या आवडीचा आहे, आणि तुम्ही पूर्ण वातावरण निर्माण केले की इतक्या वाजता हा पदार्थ आपल्याला खायचा शिदोरीमध्ये, आणि जेव्हा तुम्ही तो पदार्थ खायला घेतला आणि तुमच्या लक्षात आलं की हा पदार्थ खराब झालेला आहे उन्हामुळे, मग तुम्हाला तो खाऊ वाटतो का? लगेच तुमचं त्याच्यातनं मन निघून जातं. याला म्हणतात वैराग्य. हे त्याच्यातनं आपलं मन निघून गेलं. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर हे ज्ञान होतं तुम्हाला की हा पदार्थ खराब झालेला आहे. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपोआप वैराग्य निर्माण होतं त्याच्यामध्ये. म्हणजे एका ज्ञानामधनं काय होतं की नाशिवंत पदार्थ कळतात, त्याच्यातली नाशिवंतता कळते, आणि शाश्वत असा जो पदार्थ आहे परमेश्वर, ते परमेश्वर कळतात, त्यांची प्राप्ती कळते, त्यांचा आनंद कळतो, आणि त्याच्यातली कायमस्वरूपीता जी आहे ती कळते. ह्या दोन गोष्टी एका ज्ञानातनं कळल्या की आपोआपच जीवदेवता प्रपंचावर वैराग्य निर्माण होतं आणि परमेश्वरावर भक्ती निर्माण होते, आवड निर्माण होते परमेश्वराची. म्हणजे ही पदार्थ, ही वस्तू जी आहे ती खराब होणार आहे, मग चांगली वस्तू कुठली? तर चांगली वस्तू ही आहे, आणि आपण बघितल्यानंतर लगेच आपण म्हणतो मा हीच वस्तू घ्यायची आहे, कारण त्यातली शाश्वतता कळलेली आहे, त्याच्यातलं जे काही लाभ आहे तो आपल्याला कळलेला आहे. हे आहे भक्ती. म्हणजे त्याची आवड निर्माण होते, त्याची ओढ लागणे परमेश्वराची, ही आहे भक्ती. म्हणजे ज्ञान, भक्ती, वैराग्य मुळामध्ये जर का बघितलं तर ज्ञानासोबत या गोष्टी लगेच आल्या पाहिजेत आपल्यामध्ये, परंतु तशा त्या होत नाहीत. भटोबास आहेत, भटोबासांना ज्ञानासरशी म्हणजे हळूहळू हळूहळू त्यांच्यामध्ये ते येत गेलं की हे दादोस असतील किंवा हे आई वगैरे सगळे आहेत कोणी, हे नातलग परिवार जो आहे हा कसा आहे, अविधीजनक आहे, अनिष्टजनक आहे, त्यांच्या लक्षात आलं तेव्हाच, आणि त्यांच्याविषयी त्यांना वैराग्य निर्माण व्हायला लागलं हळूहळू हळूहळू. आणि खडकुलीच्या त्या विभागामध्ये म्हणजे संगमेश्वर, आत्ता तुम्ही स्थानवंदन करून आला असाल सगळे, संगमेश्वर ज्या ठिकाणी बोटीने आपण पलीकडे गेलो ते संगमेश्वर आहे असं म्हणतात, त्या ठिकाणी बोध झाला भटोबासांना. तर त्या ठिकाणी आचार्यांना ईश्वर प्रतीती करवली भटोबासांना, आणि जे पाण्यामध्ये स्थान आहे जे आपल्याला वंदन करायला मिळत नाही ते अनुसरण स्थान आहे असं म्हणतात. तर त्या ठिकाणी अनुसरण झालेलं आहे भटोबासांचं. मग या ठिकाणी आपण बघितलं की भटोबासांना ज्ञान होताच क्षणी त्या ठिकाणी हळूहळू त्यांचं ते कार्य चालू झालं. सिन्नरलाच आमचे स्वामी त्यांना म्हणतात की येथूनही तुम्हा स्थित्यंतर किंग, आता तुमच्यामध्ये बदल होणार आहे. म्हणजे बदल होत गेला होत गेला होत गेला, आणि योग्य झाले त्यावेळी बोध दिला, आणि बोध झाल्यानंतर मग लगेच खडकुलीला त्यांचं अनुसरण झालेलं आहे. 6व्या भेटीत बोध, 7व्या भेटीमध्ये अनुसरण. तर हे काय आहे की ज्ञान, भक्ती म्हणजे ईश्वराची आवडी निर्माण झाली, आणि दादोसादी सगळे अनिष्ट अविधी आहेत हे सुद्धा लक्षात आलं. आमच्या स्वामींनी त्यांना तपासलं. जेव्हा खडकुलीला अनुसरणाची वेळ आहे, ती घडी आता वर्तत आहे, आणि स्वामींनी म्हटलं की बघा, चांग विचारा निके विचारा सांगा ती दुरी पावतू असे. मग त्यांनी विचार केला तर हे काय दादोस आणि हे काय घर प्रपंच म्हणजे काय आहे, हा नाशिवंत आहे, हा सगळं आपल्याला घेऊन जाणार आहे, अशा प्रकारचा विचार त्यांचा सुरू होता. आणि मग अशा वेळेस स्वामी आमचे त्या ठिकाणी त्यांना म्हणायचे चांग विचारा निके विचारा. आणि जेव्हा स्वामींबद्दल विचार करायचे, मग स्वामींबद्दल विचार करणं म्हणजे काय आहे, ऊर्ध्वमती होणे आहे. त्यावेळेस आमचे स्वामी त्या ठिकाणी शांत राहायचे, काही बोलायचे नाही. म्हणजे ज्ञान जेव्हा झालं, ईश्वर प्रतीती झाली कुठे, संगमेश्वरला, आणि खडकुलीला हा विचार चालू आहे त्यांचा की प्रपंच कसा आहे, अशा प्रकारचा आहे, नाशिवंत, दुःखदायक आहे. म्हणजे त्याच्याविषयी त्यांना वैराग्य निर्माण होत आहे त्यावेळेस. आणि परमेश्वराची भेट म्हणजे कशी आहे, सन्निधान म्हणजे कसं आहे. आज जर का आपण नाही म्हटलं तर परत कधी सन्निधान भेटेल नाही भेटेल, नाही मला सन्निधान हवंच आहे. ही आवड जी काही परमेश्वराबद्दल लागली ती आहे भक्ती. ज्ञान, भक्ती, वैराग्य तिने एकाच काळी झाल्याच पाहिजेत. एकाच काळी होतात आणि एकाच काळी झाल्याच पाहिजेत. परंतु तुम्ही आम्ही काय करतो, एकाच्याच मागे लागतो. काही लोक फक्त परिच्छेदच करत असतात. मी आज भात सोडला, मी आज हे फळ सोडलं, मी आज ते फळ सोडलं,
फक्त परिच्छेदच चालू आहे. परिच्छेदाचं ज्ञान आहे का? नाही. ज्ञातविरक्ताचा संघ केलाय का तुम्ही त्यासाठी? नाही. मग कशासाठी सोडासोड चालू आहे? सोडायचं असेल तर डांगरेशासारखं देह सोडून द्या, निळपट्ट भांडारेकरांसारखं घर सोडून द्या, बाईसांसारखं सर्व सन्मान आपलं सोडून द्या. म्हणजे सोडायचं असेल तर अशा पद्धतीने सोडा. हे काय छोट्या मोठ्या गोष्टी सोडून काय देव होणार आहे का? नाही. वैराग्य फक्त एकाच पदार्थांविषयी नका करू. वैराग्य तुमचं सगळ्याच पदार्थांविषयी पाहिजे. पदार्थ सगळे खायचे, परंतु कुठल्याच पदार्थामध्ये आसक्ती असता कामा नये, लागले पण असता कामा नये, कुठल्याच पदार्थांविषयी आपली आवड असता कामा नये. सगळे पदार्थ खायचे, चव न घेता खायचे, याला म्हणतात वैराग्य. म्हणजे परमेश्वरासाठी सगळ्या चवी, सगळ्या आवडी आपण काय केलेल्या आहेत? सोडून दिलेल्या आहेत. त्या कार्यच त्याचं बंद करून टाकलेलं आहे. याला वैराग्य असं म्हणतात. म्हणजे ह्या कार्य जे आहे ते उद्भवले पाहिजेत. आणि एकदा जर का परमेश्वराची आवड निर्माण झाली, मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगेल की एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली तुम्हाला, की तुम्हाला प्रस्तुत जे क्रिया तुम्ही करतात त्याच्यात तुम्हाला आवड राहत नाही. म्हणजे तुम्हाला जर का कळलं की थोड्या वेळाने आपल्याला अमका अमका पदार्थ खायचा आहे, तर हा जो आत्ता तुम्ही पदार्थ तुम्हाला जर का दिला तर ती खाण्यामध्ये तुमची आवड नसते. म्हणतात नाही नाही आता आम्हाला हे खायचं आहे, ते नको, काही चहा वगैरे काही नको, दूध नको, कॉफी नको, काहीच नको. आता तो पदार्थ तिकडे जाऊन ते अमका अमका आम्हाला खायचं आहे. म्हणजे त्या पदार्थ खाण्याची जी एकदा आवड निर्माण झाली की बाकीच्या पदार्थांवर आपोआपच तुमचं वैराग्य निर्माण होत असतं. तसं परमेश्वरासंदर्भात तुमची आवडी एकदा निर्माण झाली, परमेश्वराचं ज्ञान झालं, परमेश्वराबद्दलची आवडी म्हणजे भक्ती निर्माण झाली की आपोआपच बाकीच्या गोष्टींवर तुमचं वैराग्य तुम्हाला आपोआपच निर्माण होत असतं. म्हणून हे सगळं एकाच वेळी होणं गरजेचं आहे. ही मागची वेळा आपण बघितली. पुढे स्वामी सांगतात, गोसाव्यांसी गणपती मडी अवस्थान भटी पुसले जी जया पुरुषासी ज्ञानाधिकारू का प्रेमाधिकारू जोडे तेणेसी आणि परमेश्वरासी कैसिया परी योग घडे जी. म्हणजे स्वामी आणि भक्त, स्वामी आणि साधक यांची भेट कशी होते असा प्रश्न भटोबासांना आहे. ते स्वामींना विचारतात की ज्या पुरुषाने परमेश्वरासंबंधित ज्ञानाधिकार किंवा प्रेमाधिकार, ज्ञान होण्याची पात्रता, भूत भजन जर का घडलेलं असेल तर ते ज्ञानाला अधिकारी तो जीव असतो. अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, हे ते ज्ञानाप्रती तो योग्य आहे तो जीव, ज्यांना भूत भजन घडलं असा जो जीव आहे ज्यांना ज्ञान द्यायचं आहे. किंवा प्रेमाधिकार अहेतुक मायापूर भजन, ते परमेश्वराच्या प्रेमाशी ते पात्र होणार आहेत. प्रेमाप्रती साधन, तर मग अशा जीवांना परमेश्वर आपलं भक्ती साधना प्राप्त करून देणार आहेत, त्याचं दातृत्व करणार आहेत. तर ज्यांना परमेश्वरापासून ज्ञान होणार आहे किंवा ज्यांना परमेश्वरापासून प्रेम साधन शक्ती संचार होणार आहे, अशा जीवाची आणि परमेश्वराचा जो योग आहे तो कैसिया परी घडेजी, म्हणजे कशा प्रकारे त्यांचा योग येतो, त्यांची भेट कशा प्रकारे होत असते. स्वामी म्हणतात, वानरया आपुल्या कारणे परमेश्वर हळूहळू गिवसिती. आपुल्या कारणे म्हणजे स्वतःच्या जे काही संबंधित जीव आहे, आपल्यांसाठी आपण बोलतो ना, आपल्यांसाठी आपण काहीही करू शकतो. म्हणजे परमेश्वरासाठी जे समर्पित झालेले आहेत, कधीतरी समर्पण ज्यांनी केलेलं आहे, ते सगळे जीव कोण आहेत? परमेश्वराचे आपुले आहेत. आणि म्हणून स्वामी सांगतात, आपुल्या कारणे म्हणजे आपल्या लोकांसाठी, जे आपले आहेत अशांसाठी परमेश्वर हळूहळू गिवसिती, म्हणजे परमेश्वर छोट्या मोठ्या वस्त्यांवरून विभागातनं परमेश्वर जातात येतात, त्यांना शोधतात. त्याच्यामध्ये आपल्या कारणे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे परमेश्वराचे आपले नाहीत त्यांना काही परमेश्वर शोधत नाहीत. आपल्याला शोधत आले का परमेश्वर? कधी फोन, मिस कॉल, मेसेज काही देवाचा आला आत्तापर्यंत? अजिबात नाही आला. कारण की आपण परमेश्वराचे अजून आपले नाहीत. अजून आपण कोणाचे आहोत? अजून फक्त आपण जीवाचेच आहोत, आपण प्रपंचाचेच आहोत आणि आपण देवतेचेच आहोत. अजून आपल्याला कर्म भोगायला मिळतात ना, अजून पण आपले जे भोग आहेत
ते जर का कर्माच्या कडेने जर का आपण भोगतो आहोत म्हणजे आपण अजूनही देवाचे नाही आहोत. म्हणून आपल्याला परमेश्वराचं जेव्हा होता येईल, होऊ आपण, तेव्हा कुठे परमेश्वर तुम्हाला शोधत येतील. तुम्हाला देवाला शोधत जाण्याची आवश्यकताच नाही आहे. म्हणजे एवढी ताकद आहे तुमच्या त्या अर्थतेमध्ये, तुमच्या आवडीमध्ये. पुढे स्वामी सांगतात, अर्थाते परमेश्वर वाढोवाढी जीवस्थिती. म्हणजे जो अर्थवंत आहे त्या जीवाला परमेश्वर वाढोवाढी जीवस्थिती म्हणजे तुमच्या त्या आवडीमध्ये आणि तुमच्या त्या योग्यतेमध्ये एवढी ताकद आहे की परमेश्वर स्वतः येतात. देवाला काही येण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु तुम्ही जे काही कार्य केलेले ते परमेश्वराला एवढं ते आवडलेलं आहे, तुमचं ते समर्पण परमेश्वराने एवढ्या चांगल्या प्रकारे स्वीकार केलेला आहे की परमेश्वर स्वतः भेट द्यायला त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणाचं 218 क्रमांकाचं वचन आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 354 क्रमांकाची अर्थाते परमेश्वर वाढोवाढी जीवस्थिती ही लीळा या ठिकाणी घेतली. आणि त्या संदर्भातली याच्या मागची लीळा म्हणजे 353 क्रमांकाची भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण ही सुद्धा लीळा या ठिकाणी आपण घेतलेली आहे. दंडवत हो.